विसरू नको तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आपण पाहतो की इकडे सूर्या हा वेदूच्या खूप जास्त जवळ असतो. आता सूर्या तिच्या इतक्या जास्त जवळ असताना ती सूर्याकडे एकटक बघत असते. सूर्यासुद्धा तिच्याकडे एकटकच बघत असतो. त्यावेळी मग वेदू सूर्याला म्हणते बोल ना. त्यावर सूर्या म्हणत असतो खरंच बोलू. त्यावर वेदू म्हणते बोल. त्यावर सूर्या म्हणत असतो की तुमच्या चेहऱ्यावर ना एक गोड स्माईल नेहमी छान दिसत असतं. तुम्ही अशा सिरियस बसलेल्या बऱ्या वाटत नाही का माहिती आहे का. त्यावर वेदू म्हणते का. त्यावर सूर्या सांगतो कारण तुमच्या गालावर ना तुम्ही हसल्यानंतर एक खळी पडते आणि ती खळी खूप गोड दिसते म्हणून. त्याबरोबर मग ती म्हणते अय्या हो का, मी तर कधी आरशात पाहिलंच नव्हतं ना. त्यावर सूर्या म्हणतो तुम्हाला आरशात बघण्याची गरजसुद्धा नाही आहे. त्याच्यानंतर मग आता तो जाऊन वेदूच्या समोर उभा राहतो आणि मग म्हणतो की बरोबर ऐका तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. त्यावर वेदू म्हणते नको रे, मी असं कोणाकडूनही काही सरप्राईज वगैरे घेत नाही. त्याबरोबर लगेचच आता मग सूर्या त्याचा हात पुन्हा मागे घेत असतो, पण सूर्या थोडासा नाराजही झालेला असतो. ही गोष्ट वेदू नोटीस करते. मग वेदू लगेचच सूर्याच्या हातातून ते गिफ्ट घेते आणि त्याच्यानंतर मग आता वेदू ते उघडून बघते तर त्यामध्ये सुंदर असं स्कूटीचं किचन असतं. आता ते किचन बघून वेदूच्या चेहऱ्यावरती एक मोठंच्या मोठं स्माईल येतं. वेदू म्हणते खरंच किती किती गोड किचन आहे, मला खूप आवडलं. सूर्या खरंच हे खूप क्यूट आहे हा, तू खूप छान किचन आणलंयस. त्याबरोबर मग वेदू म्हणते अरे सूर्या, नेहमी माझ्यासाठी तू किती काय काय करत असतोस, पण मी अजून तुझ्यासाठी काहीच केलेलं नाही आहे. असं कसं चालेल बरं, तू सांग मी तुझ्यासाठी आज काय करू शकते. त्यावर सूर्या म्हणतो खरंच. त्यावर वेदू म्हणते हो सांग ना. त्यावर सूर्या म्हणतो आपल्या मित्राने ना एक रेस्टॉरंट उघडलं, तर तुम्ही रिव्ह्यू द्या. त्यावर वेदू म्हणते काय. त्यावर सूर्या म्हणतो हो, तुम्ही तिथे माझ्याबरोबर डिनरला चला, डिनर करा आणि मग रिव्ह्यू द्या. त्यावर मग ती म्हणते अरे पण मी अनोळखी लोकांबरोबर खरं तर असं डिनरला वगैरे जात नाही. त्यावर सूर्याचं तोंड पडतं. त्यावर वेदू लगेचच म्हणते पण आता मी तुझ्याबरोबर डिनरला जाऊ शकते, कारण आता आपण दोघं फ्रेंड्स झालो ना, खूप चांगले फ्रेंड्स. त्याबरोबर मग सूर्याच्या चेहऱ्यावर एक भलं मोठं स्माईल येतं. सूर्या म्हणतो खरंच याल. त्यावर वेदू म्हणते हो. त्याबरोबर मग सूर्या म्हणतो ठीक आहे, मग मी आज संध्याकाळी तुमची वाट बघेन ना. त्यावर ती म्हणते हो हो चालेल नक्की बघ. मग आता सूर्या आनंदाने ओरडतो. त्यावर वेदू म्हणते अरे हळू, पेशंट आहे तिथे. त्याबरोबर सूर्या म्हणतो हो हो सॉरी लक्षात आहे. त्याबरोबर मग तो म्हणतो मॅडम नक्की या, मी वाट बघेन तुमची. डॉक्टर मॅडम नक्की या. त्याबरोबर ती म्हणते की हो नक्की येईल. त्याच्यानंतर मग इकडे आता सूर्याच्या बहिणीला मामा विचारतो काय ग, काय झालं एवढी खुश कायस. त्यावर ती म्हणते फायनली मला डील क्रॅक झालं. त्याबरोबर मामा विचारतो कसलं ग डील. त्यावर ती म्हणत असते अरे मामा तुला आठवतंय सूर्या दादाने एक किचन आणलं होतं, ते किचन मी माझ्यासाठी आहे असं म्हटलं त्याच्या बदल्यात. त्याबरोबर मामा म्हणतो डील. त्यावरती म्हणते हो, कारण ते किचन माझ्यासाठी नव्हतं ना, सूर्या दादा मला म्हणाला होता की तू फक्त बोल तुझ्यासाठी आहे असं, मग पुढे तुला जे हवं ते मी देईन, ते डील. त्याबरोबर आता मामा विचारतो कोणासाठी होतं मग ते. त्यावरती म्हणते मला काय माहीत. त्यावर मामा म्हणतो पण तुला जरी माहीत नसलं तरी मला माहीत आहे, नक्कीच काहीतरी गडबड आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे सूर्या हा बाथरूममधून अंघोळ करून आलेला असतो. आता तो अंघोळ करून आल्याच्या नंतर मग त्याला आठवू लागतं ते म्हणजे त्याने इकडे वेदूबरोबर घालवलेले ते सुंदर क्षण. त्याला आठवतं की कसा तो दशावतार सादर करत असताना तिकडे वेदू आली होती, त्याच्यानंतर त्याच्या हाताला लागलं होतं तेव्हा वेदूने कसं त्याच्यावरती फर्स्ट एज करून दिलं होतं. ते सगळं सूर्याला आठवत असतं आणि त्या सर्व आठवणी सूर्या एकदमच बुडून गेलेला असतो, हरवून गेलेला असतो आणि त्या आठवणी सूर्यालासुद्धा हव्याशच वाटत असतात. त्याच्यानंतर मग आता सूर्या हा तिकडनं आरशाच्या समोर येतो आणि आरशाच्या समोर आल्यावर तर सूर्याला आणखीनच जास्तच तिची आठवण येऊ लागते. आता तो आरशात बघत असतो स्वतःला, पण त्याला दिसत असते वेदू. तो वेदूला आरशातून बघत असतो. इतक्यात आता वेदू त्याच्या मागून त्याच्या समोर येते, त्याच्या छातीवरती
हात ठेवते आणि त्याच्या छातीवरती हात ठेवून ती आता त्याच्याकडे एकटक बघत असते. त्यावेळी सूर्यासुद्धा तिच्याकडे बघत असताना आता अचानक वेदू गायब होते, कारण तो अर्थातच सूर्याचा भास असतो. आणि मग सूर्याच्या लक्षात येतं की अरे हा तर आपला भास होता. आणि मग पुन्हा एकदा वेदू सूर्याला त्याच्या स्वप्नातच दिसू लागते. वेदूला बघून सूर्या खूप खुश होत असतो. मग तो आता हेअर ड्रायर घेतो आणि त्याच्याने आता तो स्वतःचे केस वगैरे सुके करत असतो. इतक्यात आता पुन्हा त्याला त्याच्या मागे सुद्धा वेदूच दिसते. वेदू त्याच्या मागे उभी असते. सूर्या मागे फिरतो, पण तोपर्यंत आता तिथली वेदू गायब होते, कारण अर्थात पुन्हा एकदा वेदू तिथे आलेली नसतेच. तिथे फक्त सूर्याला वेदूचे भास होत असतात. आता हे असंच बराच वेळ सुरू असतं. शेवटी सूर्या हा हसतो, तर वेदूसुद्धा सूर्याकडे बघून हसत असते. त्यानंतर सूर्या त्याच्या कपाटाकडे जातो आणि कपाटातून आता तो कपडे काढत असतो. इतक्यात आता त्याच्या हातामध्ये त्याला वेदूने परफ्यूम दिल्यासारखं वाटतं. सूर्या ते परफ्यूम बॉडीवरती मारायला प्रयत्न करतो, पण तेव्हा त्याच्या लक्षात येतं की माझ्या हातात परफ्यूम नाहीच आहे, मी वॉर्डरोब जवळ आहे. मग सूर्या वॉर्डरोब उघडतो आणि त्याच्यामधून तो छान असे लिअरिंगचे आउटफिट काढतो. आणि त्यानंतर मग आता सूर्या त्या आउटफिट्सकडे एकटक बघत असतो. आज आपल्याला वेदूबरोबर वेळ घालवायचा आहे, आज आपल्याबरोबर वेदू डिनरला येणार आहे, या विचाराने सूर्या खूप खुश असतो. मग तो ताबडतोब वेदूला कॉल करण्यासाठी अंथरुणावरती पडतो आणि बेडवरती झोपून सूर्या आता वेदूचा विचार करता करता वेदूला कॉल करतो. आता वेदूसुद्धा तिकडे आवडत असते, तयारी करत असते. आज सूर्याबरोबर जायचं असतं, त्यामुळे ती सुद्धा थोडीशी एक्सायटेड असतेच. मग आता ती बघते की त्याचाच फोन आहे. वेदू लगेचच फोन उचलते आणि म्हणते हां हॅलो. त्याबरोबर लगेच सूर्या म्हणतो काय मग मॅडम, आजचा आपला बेत लक्षात आहे ना, आज येत आहे ना. त्याबरोबर वेदू म्हणते हो येते, अर्थात लक्षात आहेच की. त्याबरोबर सूर्या म्हणतो ठीक आहे या, मी वाट बघतोय तुमची. त्याबरोबर वेदू म्हणते हो चालेल. त्यानंतर मग सूर्या आणि वेदू हे दोघंही फोन ठेवून देतात. आता फोन ठेवून दिल्याच्या नंतर मग इकडे सूर्या हा आनंदाने जणू काही उड्याच मारत असतो. सूर्याला वेदूबरोबर आज वेळ घालवायला मिळणार या गोष्टीचा खूप आणि खूपच जास्त आनंद झालेला असतो. तर आता वेदू हिला भेटायला जाण्यासाठी सूर्या घराबाहेर पडतच असतो. इतक्यात त्याला दिसतं की घरातले सगळे समोरच बसले आहेत. इतक्यात त्याची बहीण येते आणि त्याला धडकते. त्याबरोबर मग ती म्हणते अरे दादा, तुला दिसत नाहीये का, मी तुला दिसली नाही. त्याबरोबर तो म्हणत असतो ओरडू नको, पहिली गोष्ट स्वतःचं लक्ष मोबाईलमध्ये असतं आणि उगाचच्या उगाच दुसऱ्यांवरती कशाला ओरडते असतं का, चल सरक मला जाऊ दे. त्यावरती म्हणते एक मिनिट, एवढा नटून तटून तू एवढा जायला निघालाय तरी कुठे काय. त्याबरोबर तो म्हणतो मित्रांबरोबर चाललोय, सोड सरक जाऊ दे मला. त्यावरती म्हणते मित्रांबरोबर एवढं नटून, अक्के बघतेस ना काय चाललंय ते याचं. त्याबरोबर लगेचच आता ती उठते आणि डोळे उघडते. त्याबरोबर मग आता लगेचच मामासुद्धा म्हणू लागतो काय रे, कुठे स्वारी निघाली आहे कुठे. त्याबरोबर आता लगेचच सूर्या म्हणतो अरे मामा कुठे तू हिचं कुठे सिरियस घेतोयस, मी मित्रांना भेटायला चाललोय, म्हटलं ना मित्राकडे. त्याबरोबर मामा म्हणतो मित्राकडे, एवढं तयार होऊन, एवढं सजून, नक्की का. त्याबरोबर मग आता लगेचच तो म्हणू लागतो हो मामा, अरे मित्राकडेच चाललोय, मी मित्राकडे नाही जाणार तर कुठे जाणार नाही का, मित्रालाच भेटायला चाललोय, बरं मी निघतो. त्याबरोबर लगेचच आता मामासुद्धा म्हणतो बघतेस ना अक्के, बघ या पोराची लक्षणं मला काही बरोबर वाटत नाही आहेत. एवढा नटून थटून निघालाय आणि म्हणतोय मित्राला भेटायला चाललाय, नक्की काय समजायचं काय आपण. त्याबरोबर मग आता लगेचच सूर्या म्हणत असतो की खरंच मी मित्रालाच भेटायला चाललोय. त्याबरोबर वच्छीला लगेचच आठवतं की तिला त्या बाबांनी सांगितलेलं आहे की तुझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये एक मुलगी एंट्री करायला येते, शुक्राच्या घरात आहे ती त्याच्यात, जर ती तिथून पुढे आली तर मग तुझ्या घरात तिला गृहप्रवेश करण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही, अगदी साक्षात देवसुद्धा तिला अडवू शकणार नाही. त्यामुळे गोड बोल, गोडी गुलाबीने काहीतरी कर. जर खूप वेळ निघून गेला आणि हातातून मुलगा सुटला तर मग मात्र पुन्हा पकडणं शक्य नाही आहे बरं. त्यावेळी मग लगेचच वच्छी उठत आता सूर्याकडे येते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता
इकडे वेदू खूप सुंदर नटलेली असते. इतक्यात तिच्याकडे आत्या येते. आत्या वेदूला म्हणते, काय ग वेदू, आज बाय जेवणाला काय बनवायचं ते काही सांगितलं नाहीस, काय बनवू जेवायला मी? त्याबरोबर मग वेदू म्हणते, आत्या अगं सॉरी, पण मी आज बाहेर जाणार आहे जेवायला माझ्या फ्रेंडबरोबर आहे का? पण प्लीज प्लीज आत्या, आता तू उगाच रागवू नकोस माझ्यावर. त्यावर आत्या म्हणते, अगं मी कशाला रागवेन, उलट तू जरा तुझं काम वगैरे सोडून बाहेर पडतेस हे बघून मला तर बरं वाटलं. छान छान, जा तू जा, मी आलेच जरा पैसे घेते. त्याबरोबर ती म्हणते, पैसे पैसे कशाला? त्यावर ती म्हणते, अगं आता जेवायला बाहेर चाललीस म्हटल्यावर जवळ पैसे नको का? त्यावर वेदू म्हणते, अगं आत्या आहेत माझ्याकडे पैसे. त्यावर आत्या म्हणते, अगं तुझ्याकडे असतील पण मी द्यायला नको का? त्यावर वेदू म्हणते, खरंच आत्या नको आहेत पैसे. त्यानंतर आता त्या ठिकाणी वरत आलेला असतो. वरत येताना म्हणतो, बाहेर ती गाडी कोणाची? त्यावर लगेचच ती म्हणते, तू ज्या गाडीला भंगार म्हणाला होतस ना तीच गाडी आहे बाहेर. त्याबरोबर मग लगेचच वरत म्हणतो, सॉरी सॉरी, त्याच गोष्टीसाठी सॉरी म्हणायला मी इकडे आलो. आणि हे बघ येताना तुझ्यासाठी गिफ्टसुद्धा घेऊन आलो, हे घे. त्याबरोबर वेदू म्हणते, गिफ्ट? हे बघ मला असं कोणाकडूनही काही गिफ्ट वगैरे घेण्याची सवय नाही आहे. मला नाही आवडत असं लोकांकडून कोणाकडून गिफ्ट्स घ्यायला, सो मला नको आहे. त्याबरोबर मग वरत म्हणतो, अगं असं काय करतेस, बघ तरी किमान 12,000ची साडी आहे, 12,000ची. तू जे हे कपडे घातलेस ना त्यापेक्षा हे असे साडी वगैरे नेसणं कधीही परवडलं. चांगली दिसशील तू, घे 12,000ची साडी आहे, नाही म्हणू नकोस, घे ग. त्याबरोबर ती म्हणते, नाही ते सगळं ठीक आहे. त्याबरोबर तो तिला साडी बॉक्समध्ये उघडून दाखवतो आणि म्हणतो, बघ किती छान साडी आहे ती. त्याबरोबर ती म्हणते, नाही ठीक आहे. म्हटलं ना ठीक आहे, थँक्यू ह्या सगळ्यासाठी, पण आता मला जायचं आहे. त्याबरोबर तो म्हणतो, साडी नेसायला ना, जा साडी नेसून ये, आपल्याला बाहेर जायचं आहे. त्यावरती म्हणते, मला तुझ्याबरोबर नाही, माझ्या एका फ्रेंडबरोबर बाहेर जायचं आहे, आम्हाला जेवायला जायचं आहे, आमचा प्लॅन ऑलरेडी ठरला. त्याबरोबर आता वरतला राग येतो. तर दुसऱ्या बाजूला वच्ची आता म्हणत असते की, अरे असं काय करायला लागलंय रे रामू, अरे आता तो आपल्या घराण्याचा एकुलता एक कुलदीपक आहे, मग त्याने नटायचं थटायचं नाही, त्याने सवरायचं नाही, तर काय आता ह्या वयात तुला थटायचं आहे होय रे? त्याबरोबर मामा लगेचच म्हणतो, तसं नाही ग, तसं नाही अक्के, मी फक्त सहजच मामा म्हणून विचारलं ग, बाकी काही नाही. त्याबरोबर मग ती म्हणते की, अरे माझा लेक आता मोठा झाला, आता मुलं मोठी झाली म्हटल्यावर त्यांना त्यांचं बरं भुलं कळायला लागलं. त्याबरोबर मग लगेचच आता सूर्याची बहीणसुद्धा म्हणते, तू माझ्याबद्दल पण असाच विचार करशील का गं? त्याबरोबर लगेचच ती म्हणते, पहिले 2 विषय राहिलेत ते काढ, मग त्यानंतर विचार करायचा की नाही ते ठरवेन. त्याबरोबर लगेचच ती म्हणते, खरंच आता मला कळून चुकलंय, मी तुझी पोरगीच नाही आहे, मला ना मी कुठेतरी तुला सापडली आहे, मला तू तशीच आणली आहेस हो ना? एवढं बोलून ती तिकडनं आता खोलीमध्ये निघून जाते. त्याबरोबर लगेचच इकडे आता सूर्या डोक्यावरती केसावरती हात फिरवतो. त्याबरोबर लगेचच तो म्हणत असतो, बरं मग येऊ मी आई? त्याबरोबर ती म्हणते, अरे थांब, बाहेर चाललायस ना मित्रांबरोबर, एकच मिनिट. त्याबरोबर ती भावाकडे मागे हात करते, तसा तिचा भाऊ तिच्याकडे पैसे देतो. ते पैसे ती लगेचच आता सूर्याच्या खिशात घालते आणि म्हणते, आता जा. त्याबरोबर मग सूर्या तिकडनं बाहेर पडतो. त्याबरोबर आता लगेचच वच्छीला तिचा भाऊ म्हणतो, अक्क्या ग. त्याबरोबर ती म्हणते, नजर ठेवा याच्यावरती, कुठं जातोय सूर्या, काय करतोय, मला सगळं कळलं पाहिजे. त्यावर लगेचच तो म्हणतो, ठीक आहे ताईडे, आणि लगेच त्याच्या माणसांना कॉल करतो आणि कामाला लावतो. माझ्या भाच्याचा मी फोटो पाठवतोय, तो कुठे जातो, काय करतो, कोणाला भेटतो, मला सर्व गोष्टींची अगदी डिटेलमध्ये माहिती पाहिजे, मला लवकर माहिती पाहिजे सगळी. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता वरत हा खूपच जास्त चिडतो आणि तो म्हणतो, काय मित्राबरोबर बाहेर? अगं 4 दिवस झाले नाही तुला इथे येऊन, तर लगेच तुझे मित्र मैत्रीण झालं का तुझं सगळं इकडे सुरू? विसरू नकोस, देसाईंच्या घरची मुलगी आहेस तू, देसाईंच्या घरच्या मुलीला हे सगळं काही शोभत नाही, समजलं ना? त्याबरोबर आता वरत हा खाली हातातली साडी आपटतो. त्यावरती म्हणते की, 1 मिनिट, देसाईंच्या घरची मी मुलगी आहे हे माझ्या व्यवस्थित लक्षात आहे, आणि मी काय करायला हवं आणि काय करायला नको हे सुद्धा माझ्या व्यवस्थित लक्षात आहे. मला वाटत नाही की मी तुझ्याकडून संस्कार शिकायला हवेत म्हणून, पण तरीही लक्षात ठेव, मी काय करायचं आणि काय नाही हे फक्त मी ठरवतो, मला कुणीही काही शिकवण्याची गरज नाही आहे, कळलं ना? आत्ते
सांगून ठेव याला, मला माझ्याबरोबर कोणीही असं बोललेलं आवडत नाही. त्याबरोबर आत्ते होकार देते. तशी लगेचच वेदू म्हणते, बरं आत्ते चल आता मी निघते हां. त्याबरोबर आत्या वेदूला होकारार्थी मान डोलावते. तर आता हे सगळं बघून इकडे आता वरदला खूप राग आलेला असतो. वरद म्हणतो, ही बरोबर त्या सूर्यालाच भेटायला गेलेली असणार आहे, मला माहिती आहे ना. आज जातो आणि सगळं पितळच उघडं पाडतो. तर आता इकडे वेदू सूर्याने पाठवलेल्या पत्त्यावरती पोहोचलेली असते. छान रात्रीचा माहोल असतो आणि आता सूर्या हा बाहेर येऊन बघतो. बाहेर वेदू आलेली असते. वेदूला बघून सूर्या खूप खुश होतो. वेदूचे ते केस तिच्या चेहऱ्यावरती आलेले असतात. वेदू ते अलगद नाजूक हाताने मागे करत असते. हे सगळं बघून सूर्याला खूपच जास्त भारी वाटत असतं. मग लगेचच सूर्या त्या सगळ्यातून बाहेर येतो पटकन आणि वेदूच्या जवळ येतो आणि वेदूला म्हणतो, अरे आलात तुम्ही, या तुमचीच वाट बघत होतो. त्यावर ती म्हणते, सॉरी मला जरा उशीरच झाला ना. त्यावर सूर्या म्हणतो, नाही असं काही नाही आहे, तुम्ही एकदम परफेक्ट टायमिंगवर आलाय, या. त्याबरोबर मग आता तो वेदूचं स्वागत करू लागतो. त्यावर वेदू म्हणते की नक्की. त्यावर सूर्या होकार देतो. तर दुसऱ्या बाजूला तोपर्यंत आता वरद पोहोचलेला असतो. आता वरदने वेदूच्या बरोबर कोण आहे तो मुलगा हे बघितलेलंच नसतं. अर्थात तो सूर्याच असतो, पण वरदने त्याचा चेहरा बघितलेला नसतो. आता तो कोण आहे मुलगा हे बघण्यासाठी वरद गाडीतून खाली उतरतो. पण तोपर्यंतच तिकडे काही गुंड येतात आणि ते वरदच्या तोंडावरती चादर टाकतात आणि त्याला तिकडनं घेऊन जातात. त्याबरोबर इकडे आता सूर्या आणि वेदा हे दोघंही जण रिसॉर्टच्या आतमध्ये पोहोचतात. त्याबरोबर इकडे लगेचच सूर्या हा तिला म्हणतो, एकच मिनिट हा. आणि मग आता तो एक शिटी मारतो. त्याबरोबर लगेचच वेदावरती फुलांचा वर्षाव होतो. आता त्या फुलांच्या वर्षावामुळे वेदू खुश होऊन जाते आणि म्हणते, वा हे सगळं माझ्यासाठी. त्यावर सूर्या होकार देतो. त्यावर वेदू म्हणते, खरंच वेडा आहेस तू. त्यावर सूर्या हसतो. तशी आता ती म्हणत असते, छान वाटलं पण हे सगळं मला. त्यानंतर मग आता लगेचच इकडे सूर्या हा त्याच्या हातांना पसरतो आणि वेदाला म्हणत असतो, तुमच्यासाठी एवढं तर करूच शकतो ना मी, आणि अर्थात तुम्ही आहातच माझ्यासाठी स्पेशल, मग तुमच्यासाठी सगळं स्पेशलच झालं पाहिजे ना. त्याबरोबर वेदू हसते आणि म्हणते, खरंच अगदी वेडाच आहेस तू. त्याबरोबर सूर्या हसतो. तशी आता वेदूसुद्धा हसू लागते. त्यानंतर मग आता वेदूच्या केसामध्ये एक फुलाची पाकळी, गुलाबाची पाकळी असते. त्याबरोबर सूर्या तिच्या केसांना हात लावायला जातो. वेदू मागे सरसावते. सूर्या हा तिला थांबायला नजरेने इशारा करतो. वेदू जागेवर थबकते. सूर्या आता त्याच्या हाताने अलगद तिच्या केसात ती असलेली पाकळी काढतो आणि त्यानंतर मग तो म्हणू लागतो की ही फुलाची पाकळी तुमच्या केसात होती, तुमच्या केसांना त्रास देत होती. त्याबरोबर वेदू हसते आणि म्हणते, सूर्या काहीही, तू ना खरंच खूप फिल्मी आहेस. त्याबरोबर मग सूर्या हसतो. त्यावर वेदू पुढे म्हणते, मी म्हटलं ना वेडा आहेस तू, पण खरंच कधी कधी हा वेडेपणाच आयुष्याला सुंदर रंग आणतो. त्यानंतर मग सूर्या आणखीन हसतो. त्यानंतर तो वेदूला म्हणतो, चला. त्यानंतर वेदू आणि सूर्या त्यांच्या टेबलाकडे येतात. टेबलाकडे आल्यानंतर टेबलसुद्धा छान गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांनी सजवलेला असतो. आता तो इतका सुंदर सजवलेला टेबल पाहून वेदू म्हणते, अरे वा, हे सगळं सुद्धा माझ्याचसाठी आहे का? त्यावर सूर्या म्हणतो, हो अर्थात. त्यावर वेदू म्हणते, सूर्या अरे खरंच वेडा आहेस तू. त्यावर सूर्या म्हणतो, कधीतरी हाच वेडेपणा आयुष्यात जगण्याला मजा आणतो, बरोबर ना? त्यावर वेदू होकार देते आणि हसते. त्यानंतर मग सूर्या आणि वेदू येऊन आता त्या टेबलावर बसतात. तोपर्यंत तिकडे आता जो देवा असतो तो देवा आलेला असतो. सूर्या देवाची आणि वेदूची ओळख करून देतो. हा माझा मित्र देवा. त्यावर वेदू म्हणते, अच्छा हाय. त्याबरोबर लगेचच देवासुद्धा वेदूला हाय विश करतो. त्यानंतर आता सूर्या हा सांगू लागतो की हा पूर्ण गावात खूप फेमस आहे, देवाचं नाव सगळीकडे गाजतं. त्याबरोबर वेदू म्हणते, वा चांगली गोष्ट आहे. त्यानंतर मग आता लगेचच देवा विचारतो, बरं तुम्ही आता दोघं जण काय घ्याल ते सांगा. काय घ्याल?
त्याबरोबर मग आता वेदू आता इकडे सूर्याकडे बघत असते, सूर्या वेदूकडे बघत असतो. त्यानंतर मग आता वेदू हिला तो म्हणतो की मला तुम्ही खूप आवडता, मला प्रेम आहे तुमच्यावरती. त्यावर ती म्हणते काय? त्यावर तो म्हणतो माझं प्रेम आहे तुमच्यावरती. त्यानंतर वेदू हात धुवायला जेव्हा बेसिंगकडे जाते तेव्हा तिथे तिला सूर्याचे 2 मित्र बोलताना दिसतात, जे बोलत असतात की ए चल पैसे काढ. खरं तर आपला सूर्या जिंकला आहे, तो मॅडमना घेऊन डेटवरती आलाय. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो.